राज्य आणि धन्य धन्य ही सारी प्रजा पिताजी उग्रसेन महाराजांचा माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला तेव्हापासून माझा गळा साऱ्या त्रिभुवनावर पसरला. कडे कपारी गरजू लागला. माझे नाव गाऊ ज्या क्षणी त्या 30 कोटी देवांचा राजा देवेंद्र सुद्धा कापू लागतो. माझी बहीण देवकी तिचे लग्न मी मोठ्या थाटामाटात पार पाडले. मथुरे नगरीत लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता. त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथातून चालली होती आणि तो रथ हाकलण्याचे काम स्वतः मी करत होतो. त्याच वेळी सावध राहा. तुझा हाडवैरी गोकुळामध्ये वाढत आहे. तुझा हाडवैरी गोकुळामध्ये वाढत आहे. काय म्हणे माझा हाडवैरी आणि या भूतलावर जन्माला येणार तरी कसा. रथातून खाली उडी मारली देवकीची वेळी धरली रथातून बाहेर केली. मानेवर शस्त्र ठेवायला जातात वासुदेव मला शरण आला. अरे कंस राजा देवकीला मारू नको. तिच्या पोटी होणारी बाळ मी तुला वधण्यास देईन. देवकीच्या 6 बाळांचा शिळेवर प्राण घेतला. 7वा बळराम गर्भपात होऊन काय करावे या आठवड्याचे आले लक्ष. माझी मांडलेली बहीण पुतणा हिलाच्या हरामखोराच्या वादासाठी पाठवतो. प्रथम पुतणाला हाजीर करून घेतो. पुतणा
पुतळा आम्ही तुझ्यावर एक कामगिरी देत आहोत. सरळ गोकुळामध्ये जायचं आणि त्या नंदाच्या कळत्याचा वध करून यायचं. पुतळा ही कामगिरी आम्ही तुझ्यावर संपत आहोत. शाबास पुतळा. महाराजांनी जन्म घेतला आहे त्याचे दर्शन घेतात स्वर्गसुख प्राप्त होईल म्हणून मी वर आले आहे. मी ब्राह्मण पत्नी आहे म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतिदेवांकडून मला एक सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्तनातून सदैव अमृतधारा वाहत असतात. त्या तुझ्या बाळा पाजल्यास तू अमर होईल. दे दे तुझे वादे माझ्याकडे. शेवटी या सुंदर स्त्रीनं यशोदामाईवर मोहपाशा निर्माण करून त्या नवजात बालकाला आपल्या जवळ घेतलेला आहे आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या सुंदर स्त्रीनं आपला पुन्हा राक्षसी पूर्वातून कारण करून त्या नवजात बालकाला आपल्या जवळ घेतलेला आहे आणि त्या बालकाला आपल्या स्तनातील विष प्रयोग करण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु हे सारं नवजात बालक विष्णुधारी अवतारी श्रीकृष्ण बालकाने जाणलं आणि त्या पुतण्याच्या स्तनातून रक्त प्राशन